नांदेड येथे चेतननगर भागात कॅनल रोड संभाजीनगर येथे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस येथील धक्कादायक घटना समोर आली आहे। याच कोचिंग क्लासेसमधील नागेश जाधव शिक्षक याने एका 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केला असून नांदेड येथील ही घटना शिक्षक वर्गाला काळीमा फासणारा प्रकार समोर आला असून संतप्त नागरिकांनी कोचिंग क्लासेसची तोडफोड केली आहे। नागेश जाधव यांच्यावर पॉस्को ॲट्रॉसिटी कलम अंतर्गत भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। या धक्कादायक घटनेनंतर पालकांना व नागरिकांना आता एकच प्रश्न पडला, मुलीच्या भविष्याचा आणि त्यांच्या सुरक्षतेचा। आई वडिलाच्या नंतर जो कोणी असतो तो गुरु, पण गुरुच्या हातून जर असे कृत्य घडत असेल तर ज्ञान देणारे शिक्षक जर असा गुन्हा करीत असतील तर मग शिक्षण घ्यायचे कसे, असाही खूप मोठा प्रश्न पालकांपुढे व नागरिकांसमोर उभा आहे। एका लेखीपाळीसोबत आम्हाला ते शिक्षक आणि ताब्यात द्या, आम्ही नंतर तुम्हाला आम्ही बोलू। आम्हाला कुठलाही तुमच्यासोबत धक्काबुक्की मारहाण करायचा कुठलाही आम्हाला इंटरेस्ट नाही। आम्हाला आमच्यात खूप राग आहे। आम्ही एका मुलीचे बाप आहोत, मी एका मुलीचा बाप आहे, मला खूप राग आहे। मला तो शिक्षक पाहिजे आणि तुम्ही कोचिंग क्लासेसचं तुमच्या जिजाऊ जिजाऊ साहेब रमाई सावित्रीबाई फुले तुम्ही या महामानवाचे नावं ठेवून एका लहान शिक्षकावर याच्या मायचा भोसडा यानं कुठे जाणून जाऊ नाही तर शिक्षक देवा। आम्हाला आना पडत अंगावर पडत हे बॅनर आहे रॉड आहे रॉड। अरे डोक्यात लागत मुकुल भाऊ गाडीवर पडत गाडी समोर गे रे, गाडी समोर घे अमोल, गाडी समोर घे। प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत संभाजीनगर कॅनॉल रोडला प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे। त्यामध्ये 7 ते 10च्या वेळामध्ये एका आरोपी नामे जो शिक्षक आहे नागेश जाधव यांनी त्यांच्याच कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आरोपीवर नवीन BNS ॲक्टचा कलम 74-75 पोक्सोचं 12 आणि ॲट्रॉसिटी 325A प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे।